नमस्कार सगळ्यांना. तर आज आपण बनवतोय देवाच्या नैवेद्यासाठी किंवा आपल्या घरी पाहुणे आले की एखादा गोडाचा पदार्थ आपण बनवतोच. आणि त्याच पदार्थापैकी एक आहे शेवयाची खीर, जी की आपण साखरेत नाही गुळापासून बनवणार आहोत. त्यामुळं पौष्टिक तर ती असणारच आहे, पण तिची चवही अफलातून लागते. तर या खिरीसाठी लागणारं साहित्य आहे 50 ग्रॅम भाजक्या शेवया, पाव किलो गूळ, 2 चमचे तूप, थोडंसं केसर दुधात भिजवलेलं, 2 चमचे मिल्क पावडर. इथे घेतलेत मी बदामाचे काप, थोडे काजूचे काप, काहीच्या चारोळ्या व फ्लेवर्ससाठी मी घेतलंय बडीशेपची पूड, 2 वेलची व चवीपुरतं मीठ. तुम्ही ह्यापैकी कोणतंही साहित्य कमी किंवा जास्त करू शकता. तर ड्रायफ्रूट व शेवया तुपावर परतून घेण्यासाठी मी इथं गॅसवर कढई तापत ठेवले व त्याच्यात घालून घेतलंय आपलं तूप. तूप थोडंसं गरम झालं की आपण ह्याच्यात टाकतोय चारोळ्या. तर चारोळ्या आपल्याला किंचितसा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि निथळून एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. इथं तुमच्या आवडीनुसार अजून थोडे ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता. चारोळ्या बाजूला काढून घेतल्या की आपण घालतो इथं काजूचे काप व बदामाचे काप. तेही तांबूस रंगावर थोडेसे तुपावर परतून घ्यायचे व बाजूला निथळून एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे. ह्याच तुपावर आपण घेतोय भाजक्या शेवया परतून, ज्या की मार्केटमध्ये सहज आपल्याला मिळतात. ह्या भाजलेल्याच असतात, पण थोड्याशा आपण तुपावर त्याला परतून घ्यायच्या व थंड होण्यासाठी बाजूला तशाच ठेवून द्यायचा. खिरीच्या गोडव्यासाठी मी इथं साखर नाही वापरणार आहोत, म्हणून मी घेतला इथं पाव किलो गूळ. हा गूळ पातळ करून घेण्यासाठी मी घेतलं इथं छोटी वाटी पाणी. हे गूळ व पाण्याचं भांडं गॅसवर उकळवायसाठी ठेवायचं व पाण्याला उकळी आली की आपण गूळ चमच्याने थोडासा मध्ये मध्ये ढवळत जायचं आहे, जेणेकरून गूळ पातळ व्हायला आपल्याला मदत होईल. 1.5 मिनिटानंतर आपल्याला पाण्याला चांगली उकळी येते. पाण्याला बुडबुडे आले की आपला गूळ बऱ्यापैकी वितळत आला आहे. अर्धा 1 मिनिटात आपला गूळ पूर्णपणे वितळलेला असतो. इथं बघा पूर्ण गूळ 1.5 ते 2 मिनिटात वितळलेला आहे. आता आपण हे मिश्रण, हे लिक्विड असंच बाजूला ठेवणार आहोत थंड होण्यासाठी. खिरीसाठी लागणारं इथं मी घेतलंय 1 लिटर दूध. हे दूध आता आपण गॅसवर उकळवायला ठेवणार आहोत. 5-1 मिनिटात आपलं दूध छान खळखळ उकळायला लागतंय. गॅस मंदच ठेवायचा, मोठा ठेवायचा नाही आहे. दूध छान उकळलं की त्या दुधामध्ये आपण घालून घेतोय तुपावर परतून घेतलेल्या शेवया. ह्या शेवया दुधात टाकून घेतल्या की आपण एकसारखं चमच्याने ढवळायचं, जेणेकरून आपल्या शेवयांचा एकाच ठिकाणी लदगा होऊ नये. 5 मिनिटांना आपल्या शेवया शिजत आल्या की त्यामध्ये टाकायचे आहेत ड्रायफ्रूट, ठेचून घेतलेली वेलची, बडीशेप पूड, दुधात भिजवलेले केसर, मिल्क पावडर. हे सगळे पदार्थ एकसारखे मिक्स व्हावेत म्हणून एकदा आपण चमच्याने ढवळून घ्यायचं आहे. अजून एक 4 ते 5 मिनिटांनी दुधाला छान अशी उकळी आली की आपले ड्रायफ्रूट व शेवया शिजलेल्या आहेत. तेव्हा आपण हा गॅस बंद करायचा आहे व ही खीर तास ते 1.5 तासासाठी थंड होण्यासाठी ठेवायची. आपण ह्याच्यात अजून गुळाचं काही मिक्स केलेलं नाही आहे, कारण गुळाचं पाणी जर आपण आत्ता मिक्स केलं तर दूध फाटण्याची दाट शक्यता असते. तास ते 1.5 तासांनी दूध गार झालं की आपण ह्याच्यात घालतोय आता गुळाचं पाणी, जे आपण सुरुवातीला करून ठेवलेलं. हे गुळाचं पाणी ह्याच्यात घालून घेतलं की आपण एकसारखं ते चमच्याने ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून गुळाचा गोडवा आपल्या खिरीत एकसारखा मिक्स व्हावा आणि आपली खीर छान अशी गोडसर व्हावी.
ही खीर तुम्ही नैवेद्यासाठी तर बनवाच, पण पाहुणे आले तरीही नक्की बनवा, नक्की आवडेल पाहुण्यांना. फ्रीजमध्ये ठेवून 4 दिवस तुम्ही आरामात ही खाऊ शकता. कोणता फालुदा आणि कोणतं कोल्ड्रिंक सगळं ह्याच्यापुढं फिक्कं आहे. खूप खूप छान लागते. तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय सगळ्यांना.